नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तुमचं स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. सध्या कोरोना संदर्भातले नियम पाळले जात नाहीयेत आणि म्हणूनच रुग्णसंख्या वाढत चालली आणि भारतामध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 714 मृत्यू झालेत, तर 89,128 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत्यूंचा आकडा दिवसागणिक वाढत चाललाय, कारण गुरुवारी भारतात 469 मृत्यू झाले होते आणि हाच आकडा 24 तासात 714 वरती गेला. या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय, सर्व नियम पाळा आणि स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचवा, कारण कोरोना विषाणू तर घातक आहेच, पण बेड सुद्धा मिळेनासे झालेत. मला कोरोना होणारच नाही, माझी प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, या भ्रमात राहू नका आणि काळजी घ्या. दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, संपूर्ण देशामधली कोरोना रुग्णसंख्येची आणि मृत्यूची आकडेवारी काय आहे? जर आपण बघितलं तर देशातील 10 राज्य जे आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे, या सर्व 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संक्रमण देखील झपाट्याने वाढत आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की ही जी कोरोनाची हा जो स्ट्रेन आहे हा संक्रमण करण्यामध्ये अतिशय वेगवान आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज आहे. आपण आवाहन केलं, त्या आवाहन सगळ्यांनी समजूतदारपणे घेण्याची आवश्यकता. जर आपण आकडेवारीकडे विचार केला तर जवळपास 89,129 नवीन केसेस आढळल्या. याचा अर्थ जर लवकर आपण 1 लाखाचा टप्पा पार करू, कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात पाहायला मिळाली होती, त्याच दिशेने, पण त्यापेक्षा त्या तुलनेमध्ये संक्रमणाचा वेग हा अतिशय जास्त आहे. मार्च आणि एप्रिलचा जर गेल्या वर्षीचा महिना बघितला तर संक्रमणाच्या दृष्टिकोनातून जी संख्या वाढत होती ती या तुलनेत एवढी नव्हती, पण त्याच्या दुपटीने आता ही संख्या वाढत आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण डिस्चार्ज जे रोगमुक्त होत आहेत त्याचे जवळपास 44,202 लोक हे जे आहेत हे कोरोनातून मुक्त होत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, मृत्यूची संख्या ही अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे गेल्या 3 दिवसामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण हे दगावलेले आहे. आजच्या वेळी जर बघितलं गेल्या 24 तासामध्ये 714 हे जे रुग्ण आहेत हे कोरोनामुळे दगावलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. या घडीला जर बघितलं आपण तर 1,23,92,260 हे कोरोना रुग्ण आहेत देशामध्ये आणि त्यापैकी जवळपास 1,15,69,241 हे रुग्ण जे लोक आहेत ते मुक्त झालेले आहेत कोरोनातून. पण ज्या पद्धतीने बघितलं तर डेथ टोल जो आहे तो 16,000पेक्षा पुढे गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता काळजी घेण्याची गरज आहे. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर देशानंतर आता राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध नागरिकांना पाळावे लागणार, याचा निर्णय येत्या 2 दिवसात घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. त्याच पार्श्वभूमीवर ते आज दुपारी 4 वाजल्यापासून राज्यातील विविध संस्था, पत्रकार आणि व्यापाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यामध्ये राज्यातील लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांवरती चर्चा केली जाणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत फोन लाईनवरती. उदय, मुख्यमंत्री लॉकडाऊन संदर्भातला निर्णय जाहीर करण्याआधी महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा करणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती? श्वेता, आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुख्यमंत्री विविध क्षेत्रातले जे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामध्ये वृत्तपत्र चे जे संपादक आहेत ते असतील, मल्टिप्लेक्स चे चालक असतील, व्यायामशाळांचे जे ओनर्स असतील त्यांच्याबरोबर ते चर्चा करणार आहेत. विविध क्षेत्रातले जे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांच्याशी चर्चा होणार आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी जो संवाद साधला आहे त्या संवादामध्ये त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की जर शिस्तीचं पालन केलं नाही, कोविडच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही तर लॉकडाऊन अटळ आहे. तो जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना शिस्तीचं पालन करावंच लागेल, नियमांचं पालन करावंच लागेल. कोरोनाला हरवायचं असेल तर जे कोविडचे जे नियम आहेत त्यांचं पालन केलं तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे आता लॉकडाऊन लावणार आहेत की कडक निर्बंध लावणार आहेत मुख्यमंत्री? तर कडक निर्बंध लावणार असतील तर कडक निर्बंध कोणाकोणावरती लावणार आहेत त्याच संदर्भात आज त्या क्षेत्रातले विविध मान्यवर जे आहेत त्यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे. त्यांचे काय विचार आहेत ते ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊन संदर्भातला जो निर्णय आहे तो जाहीर करतील. परंतु हा 100% लॉकडाऊन असेल
मिनी लॉकडाऊन असेल, काही प्रमाणात कडक निर्बंध जे आहेत सर्वसामान्य नागरिकांवरती येऊ शकतात. विशेषतः जे गर्दीची ठिकाणं आहेत तिथे विशेषतः मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत. सर्वांना उत्सुकता आहे, म्हणजे सगळ्यांना जी लक्ष लागलेलं आहे सर्व मुंबईकरांना, ते म्हणजे मुंबईची जी लाईफ लाईन आहे रेल्वे सेवा किंवा बेस्ट सेवा, ह्याच्यावरती काही परिणाम होतो आहे का? तिथे सर्वात जास्त गर्दी होते आहे, तिथली सेवा जी आहे ती पूर्णपणे खंडित होते का? याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचं लक्ष लागलंय. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. जुन्नरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलंय. जमावबंदी असून सुद्धा टोलनाक्यावर आंदोलन करत नियम पायदळीत उडवले. या प्रकरणी 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी फक्त शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. जुन्नरमधून आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आहेत फोन लाईनवरती. रायचंद, काय असा प्रकार घडला की ज्यामुळे नियम सगळे मोडले गेलेत? काय प्रकार होता? श्वेता, आपल्याला माहिती आहे पुणे नाशिक महामार्गावरती आळे फाट्याजवळ चाळकवाडी हा टोल नाका आहे. 2 वर्षापूर्वी साधारण हा टोल नाका सुरू झालेला होता. तत्कालीन आमदार जुन्नरचे आहेत ते मनसेमध्ये होते आणि टोल नाका सुरू झाला त्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेने या दोघांनी पण हा टोल नाका बंद करण्यासाठी प्रयत्न केले आणि तो बंद झाला होता, कारण पुणे नाशिक महामार्गाचे अनेक कामं पेंडिंग आहेत. त्यानंतर 2 वर्षानंतर परवा जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू असताना सुद्धा टोल नाका सुरू होत आहे अशी कुणकुण्या सगळ्या कार्यकर्त्यांना लागली आणि रात्री साधारण मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेचे आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले निवेदन घेऊन. त्यामुळं पोलिसांनी जमावबंदी असताना सुद्धा ही गर्दी केली म्हणून शिवसेनेचे आमदार, स्थानिक नारायणगावचे सरपंच योगेश पाटे आणि इतर 100 लोकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर राष्ट्रवादी सुद्धा कार्यकर्ते टोल नाक्यावर दाखल झाले. टोल नाका सुरू करू नका कारण कामं प्रलंबित आहेत म्हणून त्याही कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं. अशा दोन्ही कार्यकर्ते रात्रीच्या वेळीस या ठिकाणी गर्दी करून राहिले म्हणून पोलिसांनी अखेर काल उशिरा रात्री या सगळ्यांवरती गुन्हा दाखल केलाय. आणि रायचंद, थोडंसं थांबवते तुम्हाला. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे स्वतः आपल्यासोबत फोनलाईन वरती जोडले गेलेत. शरद सोनावणेजी, तुम्हाला माहितीये की जमावबंदी आहे, मात्र तरी सुद्धा अशा प्रकारे टोलनाक्यावरती आंदोलन करणं हे योग्य नाही, असं असतानाही आंदोलन केलं गेलं. बघा, ज्या लोकांना हा टोल चालवायचा आहे त्या लोकांची एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की केवळ पैसा कलेक्शन करणं हा त्याच्या मागचा हेतू नाहीये, तर ज्या लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्या शासनाने त्यांचा पडतावा जाणं, तिथल्या स्थानिक लोकांच्या जमिनीतील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या तिथं त्या टोल नाक्यावर मिळणं, किंबहुना स्थानिक लोक रोज ये जा करतात, दूध घालायला जातात, आपल्या भाज्या घेऊन जातात, अशा लोकांच्या गाड्या, त्या गाड्यांना सुद्धा त्या स्थानिक लेवलला सूट मिळणं, अशी कुठलीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. 2-3 स्मशानभूमी, धर्मशाळा आमच्या त्याच्यामध्ये बाद झालेल्या आहेत. त्या अग्रीमेंटमध्ये आहे की ते पुन्हा पुनर्बांधणी करणार, पण या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला ठेवून पोलीस संरक्षण फक्त आम्हाला ते आम्ही टोल नाका चालू करतो. मी त्यांना वारंवार कळवलं, कलेक्टर साहेब असतील किंवा वरती केंद्र असेल किंवा किंबहुना NHI म्हणजे नॅशनल हायवे असेल, या सर्वांशी बोलून सुद्धा समन्वयाची चर्चेची त्यांनी कुठल्याही पद्धतीची भूमिका ठेवली नाही. आणि लॉकडाऊन असताना सुद्धा आमच्यासारख्या मंडळींना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी शेवटी नाईलाजाने रस्त्यावर उतरावं लागलं. वास्तविक चर्चेतून सगळे मार्ग सुटतात. टोल नाका चालू करायला विरोध कधीच नसतो, शेवटी ती राष्ट्रीय संपत्ती आहे, परंतु शेतकऱ्यांचे जे नुकसान होते त्याला कोण जबाबदार, त्यांचा वाणी कोण? समन्वयाने प्रश्न सुटतील. अशा प्रकारचा जर समजा मनमानी कारभार असेल तर चूक आहे. या सगळ्या बाकीच्या गोष्टी मान्य आहेत, मात्र शरद सोनावणे, तुमचे मुख्यमंत्री सांगतात नियम पाळायला आणि तुम्हीच मात्र नियमांचं उल्लंघन करताय. सगळ्या गोष्टीचे नियम पाळले पाहिजे, पण आता उद्या टोल नाका चालू केल्यानंतर या लोकांना न्याय कोण देणार? कोण देईल त्या शेतकऱ्यांची भरपाई? मात्र त्यासाठी वेगळा मार्ग नव्हता का? इतक्या लोकांना एकत्र जमवणं हे धोकादायक आहे माहित असून सुद्धा असा प्रकार झाला. कमीत कमी 100 पत्र दिले असेल मॅडम, काय करायचं पुढे? दुसरा मार्ग सांगा. समन्वयाच्या चर्चेची 100 लेखी पत्र दिली, काय करायला हवं आमच्यासारख्यांनी? आणि तिथे जाऊन कुठे गोंधळ घातले? हात जोडून पुन्हा एकदा आम्ही पत्र दिले ना ताब्यात त्यांच्या डिपार्टमेंटच्या, नॅशनल हायवेच्या, हात जोडून सांगितलं टोल नाका थांबवा. त्याच्यानंतर काय केलं आम्ही? बरं, आणि पुण्यामध्ये जुन्नरमध्ये कोरोना रुग्णसंख्या किती झपाट्यानं वाढते हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे हे जिथे ते लोक जमले होते त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे, मात्र हे योग्य नाही. धन्यवाद शरद सोनावणे, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत नियम पाळा, मात्र शिवसेनेचे माजी आमदारच टोलनाक्यावरती आंदोलन करून तिथे मोठ्या संख्येनं
कार्यकर्ते जमलेले होते आणि कोरोना संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। जर नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर राज्यामध्ये लॉकडाऊन करावाच लागेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मात्र आता पुन्हा लॉकडाऊन केला तर संपूर्ण अर्थचक्र बिघडण्याचं मोठं संकट आहे। अनेकांचे रोजगार जाऊन आर्थिक संकट येण्याची भीती आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा लॉकडाऊन करू नये अशी मागणी विरोधी पक्षानं देखील केली आहे। या लॉकडाऊन बाबत महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊच। तर आजच्या आमच्या या विशेष वृत्त मालिकेमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे। नागपूरमधून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत। तुषार, नागपूरमधल्या नागरिकांचं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आता मुख्यमंत्र्यांनी जो इशारा दिलाय लॉकडाऊनचा त्या संदर्भात? निश्चित जर का बघायचं झालं तर मागच्या 24 तासामध्ये 4108 म्हणजे ही विक्रमी संख्या आहे आजपर्यंतची, जी मागच्या 24 तासात किंवा एका दिवसामध्ये निघणार आहे। आणि जर का बघायचं झालं तर मृत्यूचा आकडा देखील सातत्याने 50च्या वर पाहायला मिळत आहे। म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये नागपूरमध्ये जवळपास 50,000च्या घरामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निघाले आणि नागपूरची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे। लोकांना बेड मिळत नाही, ICU बेड असो, व्हेंटिलेटर बेड असो, यासाठी नागरिकांना धावाधाव करायला लागत आहे। असं असताना देखील नागरिक जागृत नाही किंवा नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा सातत्याने पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया की त्यांचे काय अनुभव आहेत, त्यांना वाटतं का की लॉकडाऊन लावायला पाहिजे। मला एक सांगा, लॉकडाऊन एक पर्याय आहे का? लोक ऐकत नाही, लॉकडाऊन हा पर्याय नाही। खरं जर पाहिला तर लोकांनीच त्याच्यावर जास्ती लक्ष द्यायला पाहिजे। जसं सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहे, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ धुवा, कोणत्याही सार्वजनिक कार्यामध्ये जास्ती जाऊ नका, कोणत्याही जिथे जास्ती गर्दी असते तिथे टाळाटाळी करा। लॉकडाऊन लावला तर काय परिणाम दिसेल, काय होईल? लॉकडाऊनमुळे तर आता तुम्हा लोकांना माहीतच आहे, येत्या 3 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये गरिबांचे काय हाल झाले आहे। बिचारे गरीब लोक खायला मोहताज झालेले आहे आणि आणखी पुन्हा जर लॉकडाऊन लादला तर ह्या लोकांची उपासमारीची पाडी आल्याशिवाय राहणार नाही। एक सरकारची देखील एक अडचण आहे, नागरिकांकडनं नियमाचं पालन होताना दिसत नाही ना, सरकारची देखील एक अडचण आहे। मग सरकार काय करणार? सरकारकडे पण काही इतर काही पर्याय दिसत नाही खूप। नाही, इथे हाच तो घोड आहे ना, लोक फक्त सरकारवर डिपेंड आहे। ही बिमारी काही सरकारने आणलेली नाही आहे, ही तर सार्वजनिक व्हायरसमध्ये म्हणजे लोकांमध्ये येत आहे। मग लोकांनी आपलं स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून स्वतः नियम पाळायला पाहिजे ना। ही सरकार किती घराघरापर्यंत थोडी पोहोचणार आहे? ही सरकारची जर आपल्या देशावर जर आलेलं संकट जर असलं तरी सर्वात आधी आपल्या घरावर आलेलं संकट आहे, आपल्या घरातनं संकट। सुवर्ण, देवेंद्र फडणवीस आलेले आहे नागपूर विमानतळावर, आपण थेट त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊ। एक मिनिट देवेंद्र जितेंद्र आव्हाडांनी तुमच्या ट्विटला उत्तर दिलं आहे। त्यांनी म्हटलंय की जे नमूद केलेले देश आहेत त्यातली सर्व मदत ही तेथील केंद्र सरकारने केलेली आहे, तर आपलं सरकार काही मदत करणार आहे का? मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झालेला आहे। याचं कारण महाराष्ट्राची सरकार एकमेव सरकार राज्यातली आहे ज्यांनी कुठलीच मदत केली नाही। केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज गेल्या वर्षभरामध्ये दिलं आहे। देशातल्या इतर राज्यांनी देखील पॅकेज दिलं आहे, फक्त महाराष्ट्राने 1 पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही, पण त्याच्याऐवजी महाराष्ट्राने लोकांचे वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं याच्यावरच भर दिलेला आहे। म्हणजे या संपूर्ण कोविडमध्ये जर कुठलं एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे। आणि म्हणून काल आम्ही सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी देशभरातल्या देशांचं उदाहरण दिलं तर त्या देशांनी काय केलं हेही बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे। मुळातच काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलं, अपेक्षा अशी होती कोविड का वाढतोय, तो महाराष्ट्रातच का वाढतोय, त्याच्यावर आम्ही काय उपाययोजना करणार आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याची आवश्यकता होती। नव्हे तर आज नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट वाढल्यानंतर त्यांची व्यवस्था सरकार काय करणार आहे, पुण्याला काय करणार आहे, किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आज पेशंटची संख्या वाढल्यानंतर तिथे बेड्स मिळत नाही आहेत,
त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था होत नाही आहेत, या संदर्भात काय करणार आहोत याचं उत्तर खरं म्हणजे काल द्यायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात त्यांना उत्तर दे, यामध्ये संपूर्ण वेळ वाया घालवला. लॉकडाऊनचे संकेत दिले आहे, लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहे, अल्टिमेटम दिलेलं आहे. अल्टिमेटम वगैरे काय असतं? मग काल कशा करता मला समजलंच नाही, कालचं भाषण कशा करता होतं. कालच्या भाषणात काही उपाययोजना देखील सांगितल्या नाहीत, काय करणार आहे हेही सांगितलं नाही. आता 2 दिवसांनी तुम्ही बघा, काय 2 दिवसांनी बघायचं आहे, विषय एवढाच आहे, लॉकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागतं, त्याला कोणाचा विरोध नाही आहे, पण तो अपवाद आहे, तो नियम असू शकत नाही. आणि लॉकडाऊन जर करायचं असेल तर लोकांचा विचार न करता, ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी लॉकडाऊन करताना प्रत्येकाचा विचार केला, त्याच्या घरी अन्नधान्य गेलं पाहिजे, त्याच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजेत, इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा कार्यक्रम राबवला, तसा कार्यक्रम राबवा आणि त्यानंतर हा विचार करा. तर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कालच्या भाषणामध्ये टोलेबाजीमध्ये वेळ वाया घालवला आणि कालचं भाषण नेमकं कशासाठी होतं, 2 दिवसांनी काय बघणार असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले आहेत. लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर काल जो काही इशारा महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी दिला त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ते नागपूर विमानतळावरती आले असता त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर त्यांनी टीका केली. उपाययोजना आणि कारण मीमांसेची अपेक्षा होती, मात्र टीका करण्यात वेळ वाया घालवला, टोलेबाजीमध्ये वेळ वाया घालवला, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातमी आता पुढची पाहूयात. सध्या कोरोनाचं संकट हे संपूर्ण देशभरासोबतच राज्यामध्ये सुद्धा घोंघावत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत तर दिलेलेच आहेत आणि मुंबईकरांनी लॉकडाऊन नकोय अशाच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पुन्हा जर लॉकडाऊन लागला तर आमच्या पोटापाण्याचं कसं होणार, असं सर्वसामान्य मुंबईकर आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जर कोणता उपाय सापडला नाही तर 2 दिवसात लॉकडाऊन बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करतील. कदाचित लॉकडाऊन लागेल अशीच त्यांची भूमिका आहे. मुंबईकरांकडून जाणून घेऊया की या क्षणी लॉकडाऊन लागला तर काय होईल. अनेक छोटे छोटे व्यापारी आहेत इथे. दादरच्या भाजी मार्केटची ही दृश्य आहे की जिकडे खूप गर्दी आहे. थेट लोकांकडून जाणून घेऊया की लॉकडाऊन लागला तर इथे कसं आहे, शेतकऱ्यांपासून म्हणजे ते रूल आहे, एक साखळी पद्धती नाही आहे. शेतकरी तिथून माल पाठवतो इकडे, तो ट्रान्सफरमध्ये इथे उतरला जातो. ह्याच्यामध्ये हमाल लोक आहेत, परत ते छोटे छोटे धंदेवाले ते माल घेणारे आहेत वगैरे, परत चहावाले आहेत वगैरे, वडापाववाले आहेत, सगळे एकमेकांवरती जगणार आहेत. सगळे मरले जाणार आहेत. ट्रान्सफर कंपनी पण, टेम्पोवाले, टॅक्सीवाले, सगळे मध्ये A to Z लोक मरतील त्याच्यामध्ये. आता लोकांकडे जाणून घेऊया. मला सांगा, लॉकडाऊन पुन्हा एकदा लागला तर? लॉकडाउन नहीं लगाना चाहिए. वैक्सीन आई गई, वैक्सीन को बढ़ावा देना. जब वैक्सीन नहीं था तुमने लॉकडाउन लगाया, तो वैक्सीन बना के क्या फायदा फिर? वैक्सीन लाया ना तो वैक्सीन को बढ़ावा क्यों नहीं दे रहे हो? 130 करोड़ की आबादी में तुमने खाली 5% लोगों को भी वैक्सीन लगाया, तो वैक्सीन क्यों नहीं लगा रहे आप? वैक्सीन नहीं थी तभी तुमने लॉकडाउन लगाया. होतो ना, आमची हालत होतं ते गेल्या टायमाला किती सर्वांची हालत खराब होत होतं. बघितलं ना आता आमच्यात तुम्ही लोक परत लेट लॉकडाऊन लावलं ते आम्ही मान्य करतो, सर्व मी करतो बरोबर, मग थोडं तर आम्हाला ते हे करा. काही लोक आहेत, मला सांगा की लॉकडाऊन लागला तर लॉकडाऊन फिर से लगा तो? लॉकडाऊन नको आम्हाला, कारण लॉकडाऊनची परिस्थिती काय आहे, या बसमध्ये तुम्ही AC बस सोडलेले, त्यामध्ये करोना, तुम्ही AC मध्ये तुम्ही करोना पास करताय आणि इथं तुम्हाला पब्लिकला त्रास होतो त्याचा बघत नाही तुम्ही. मग त्यामुळे आम्हाला लॉकडाऊन नको आहे. जे तुम्हाला द्यायचं असेल तर कमी काही पब्लिकचा विचार करून तुम्ही काहीतरी विचार करा. आम्ही निर्बंध जो काय कडक कारवाई आम्ही तयार आहोत त्यासाठी. खूप हालत खराब होईल आणि खूप लोकांची बरबादी पण होणार. मुलांची ते अजिबात अक्षरशः लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आमची पण भाजी पण काही मिळत नाही आहे. आमची पण खूप परिस्थिती बिघड होते. जे आजारपण नसते ते आम्हाला जास्त आजारपण येते, त्याचं टेन्शन घेऊन. तुम्ही सांगा, तुमच्याकडे लागायचे पुढे विचार करा काय गरीबाचा आणि मग लॉकडाऊन लावा. अशी परिस्थिती खराब झाली ना, घरामध्ये बसलेत पोरं नवरे, घरामध्ये नोकऱ्या सोडून. मॅडम खायचं काय, तुम्ही लॉकडाऊन लावला तयार झाले, आम्हाला पोसा.
आमची पोटं भरायला लॉकडाऊन लावा. एवढंच मला गरीबाची सांगायचं आहे पोटं भरा. की तुम्हाला लॉकडाऊन करायचं ना, तर आम्हाला ज्या मुलांची घरी बसलेले आहेत, ज्या आम्हाला पोटाला काय मिळत नाही, त्याला तुम्ही अर्ध्या घरी बसून आम्हाला अर्धा पगार द्या, 20-20 हजार रुपये द्या महिन्याला आणि लॉकडाऊन करा. लॉकडाऊन लागला तर काय होऊ शकतं? देखो पहले लॉकडाउन से अभी लोग बाग उभर नहीं पाए थे कि लोगों के पास कर्जा भी नहीं उतरा था. अभी लॉकडाउन आप लगा देंगे, लॉकडाउन लग जाएगा तो फिर जो है जो लोगों के धंधे हैं रोड पे छोटे मोटे, तो वो सब लोग फिर गांव भागेंगे, उनके पास कुछ नहीं रहेगा. कोई पैदल जाएगा, कोई सवारी से जाएगा, बहुत ज़्यादा तकलीफ हो जाएगी. लोगों को पास अभी तक काम आया नहीं था पहले लॉकडाउन की वजह से, अभी तक काम पे खड़े नहीं हो पाए. हमारा खुद ये हाल है. अभी भाजी बेचता हूँ मैं जाके, अभी थोड़ा लेने आया हूँ गाँव से तो थोड़ा कर रहा हूँ. अभी दोबारा लॉकडाउन लग जाएगा तो मैं कैसे गाँव जाऊँगा और क्या करूँगा. मुंबईकरांच्या भावना आपण जाणून घेतो, ज्यांचं असं म्हणणं आहे की नाईट कर्फ्यू व्यवस्थित लागू केला जावा, हे बघितलं जावं, पण लॉकडाऊन लावू नये असं लोकांचं म्हणणं आहे की अनेकांची पोटा पाण्याची खरं तर अव्यवस्था होणार आहे, पण भावना याच आहेत की लॉकडाऊन नको. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, दादर, मुंबई. पुढची बातमी सचिन वाझे संदर्भातली. जी ऑडी A6 कार मनसुखच्या हत्येसाठी वापरली ती गाडी 2 मार्च रोजी म्हणजे हत्येच्या 2 दिवस आधी मुंबई पोलीस आयुक्तालयातच उभी होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पार्किंग लॉटमधील त्या कारचा एक्सक्लुझिव्ह फोटो सुद्धा न्यूज 18 लोकमतनं शोधून काढला. याच गाडीतून प्रवास करताना सचिन वाझे आणि विनायक शिंदेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा NIAनं मिळवलंय. वांद्रे सीलिंग करून जातानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच गाडीचा वापर करून 4 मार्चच्या रात्री मनसुख याची हत्या करण्यात आली आणि ठाण्यातील गायमुख ते मुंब्रा रेती बंदर दरम्यान या मुंब्रा रेती बंदर पर्यंत मनसुख याचा मृतदेह सुद्धा याच गाडीतून नेण्यात आला. या गाडीची फॉरेन्सिक टेस्ट सुद्धा केली जाणार आहे. तर सचिन वाझेची ही 9वी कार ताब्यामध्ये घेण्यात आली आहे. सफेद रंगाची मर्सिडीज NIAच्या ताब्यात आहे आणि ही गाडी वाझेच चालवत असल्याची माहिती सुद्धा न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. अजित, आतापर्यंत वाझेच्या 9 कार्स NIAनं ताब्यात घेतल्या आहेत, त्यावरून काय काय निष्पन्न झालंय? खरं तर वाझेचे कारनामे अजून किती आहेत हा प्रश्न NIAच्या तपास अधिकाऱ्यांना देखील पडलेला आहे. जसजशी वाझेची चौकशी पुढे सरकते तसतसं वाझेच्या ताफ्यामधल्या एक गाड्या ज्या आहेत त्या समोर येतात. त्या गाड्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे ती गाडी कोणाची होती, कोणी वापरत होतं, वाझेकडे कशी आली, गाड्यांचे नंबर प्लेट कुठले आहेत, गाड्यांचे चेसिस नंबर, इलेक्ट्रॉनिक बॉक्स नंबर सगळे बदललेले आहेत. म्हणजे इतकं प्लॅनिंग करून किंवा एका सराईत गुन्हेगाराला लाजवेल अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. ही सफेद रंगाची गाडी NIA घेऊन आलेला आहे आणि NIAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी देखील सचिन वाझे वापरत होता. या गाडीचं नेमकं या संपूर्ण प्रकरणात कनेक्शन काय आहे हे उघड झालेलं नाहीये. मात्र याही गाडीचं कनेक्शन जे आहे ते मनसुखच्या हत्येशी लावला जातोय. त्याचबरोबरीनं सचिन वाझे वारंवार गाड्या का बदलत होता, इतक्या गाड्या त्याला कोणी आणून दिल्या आणि हे या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या सचिन वाझेने कशा मिळवल्या ह्याच्याकरता आता एक वेगळा तपास NIA करणार आहे. कारण का गाड्या ज्या आहेत त्या फक्त सचिन वाझेने वापरलेल्या नाहीत किंवा वापरायला घेतलेल्या नाहीत, त्याचा गुन्ह्यामध्ये वापर देखील केलेला आहे. गाड्यांचे नंबर प्लेट बनावट आहेत, गाड्यांचे चेसिस नंबर, इलेक्ट्रॉनिक बॉक्स नंबर अशा विविध ज्या गोष्टी आहेत. म्हणजे गाडी एखाद्या मालकाने विकलेली आहे पण ती कोणाच्या नावावर झालेली नाहीये, अशा ज्या गाड्या आहेत फॉल्टमध्ये त्या गाड्या अशा गुन्ह्यामध्ये वापरलेल्या आहेत. ही एक मोडस ऑपरेंडी आहे ज्याचा इतर गुन्हेगार देखील वापर करू शकतील आणि हे क्रॅकडाऊन करण्याकरता NIAने एक वेगळंच पथक स्थापन केलेलं की नेमकं सचिन वाझे त्या गाड्या ज्या आहेत ते कशा आणायचं आणि त्याचं नेमकं ही सगळी मोडस जी आहे ती कशी काम करते आणि या गाड्या देण्यामागे नेमकं कोण आहे. अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर सचिन वाझेच्या एकूण आतापर्यंत 9 गाड्या NIAनं ताब्यात घेतलेल्या आहेत त्या संदर्भातल्या आणि आता आणखीन काही गाड्या हाताला लागतील या संदर्भात सुद्धा काही सांगू शकत नाही. मात्र आता NIAनं जे काही दावे केलेले आहेत त्यामध्ये महागड्या अनेक गाड्या म्हणजे आतापर्यंत 9 गाड्यांची चौकशी ही NIA कडून सुरू आहे. ब्रेकनंतर स्वागत. पुढची बातमी. अल्पबचत योजनांवरील व्याजदरावरून केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाची देशभर चांगलीच चर्चा झाली. अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारला काही तासातच मागे घ्यावा लागला आणि या सर्व प्रकरणामध्ये सरकारची चांगलीच नाचक्की झाली आणि अशातच आता शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरून शेलक्या शब्दात मोदी सरकारला फटकारलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आज काय छापून आलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सामनामध्ये काय म्हटलंय.
सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका. पुन्हा हा निर्णय नजरचुकीनं जाहीर झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात. हा तर धक्कादायक विनोद म्हणावा लागेल. नजरचुकीचा विनोद या मथळ्याखाली इतका मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते असा घणाघात केंद्र सरकारवर शिवसेनेच्या मुखपत्रातून. तरी ती देखील पश्चिम बंगाल सारख्या राज्यातील निवडणूक सत्ताधारी पक्षानं प्रामुख्यानं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेली असताना अर्थमंत्री मॅडम तुम्ही नजरचूक दुरुस्त केली हे ठीक, पण जो बून से गई त्याचे काय. पुन्हा निवडणुका संपल्यावर अर्थमंत्र्यांची नजरचूक जनतेच्या खिशावर असे होणारच नाही याची खात्री काय, असं सामनामधून केंद्र सरकारला फटकारण्यात आलंय. आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहता न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची एक मोठी बातमी आहे. नाशिकमधून गॅस गळतीमुळे एका घराला आग लागली. 4 महिलांसह 8 जण गंभीर जखमी झालेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. वडाळा नाका परिसरातील संजरी नगर मधली घटना आणि नाशिकमध्ये एका घराला लागलेली ही भीषण आग. 4 महिलांसह 8 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.